तर आज मी तुम्हाला इडलीच्या एकाच पिठापासून इडली आणि आप्पे बनवायची रेसिपी सांगणार आहे, जेणेकरून एक बॅटर तयार केलं की तुमचे 4 पदार्थ अगदी कमी वेळेत बनून जातील. चला तर बघूया. इथं मी घेतलं आहे 1 किलो तांदूळ आणि मोठ्या वाटीने 1 किलो उडीद डाळ. उडीद डाळ आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. आता आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 वेळा ते स्वच्छ धुवून झाले की पाण्यातून तांदूळ स्पष्ट दिसतील इतकं स्वच्छ आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुवून झाले की ते पाणी आपल्याला व्यवस्थित त्यातून काढून घ्यायचं आहे. ते पाणी काढल्यावर स्वच्छ पाणी त्यात ओतून 2-3 वेळा परत धुवून घेऊन त्याला स्वच्छ पाणी ओतून झाकून ठेवायचे. 8 ते 10 तासानंतर हे तांदूळ भिजलेले तुम्हाला दिसतील. आता या तांदळातले तुम्हाला सगळे पाणी काढून घ्यायचे आहे. आता हे तांदूळ मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. फिरवून घेतले तरी पण आपल्याला ही कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, जेणेकरून ह्या एकाच पिठापासून तुम्हाला 3 ते 4 पदार्थ अगदी सहजतेने बनवता येतील. जर तुम्ही जास्त पातळ केले तर ते 4 पदार्थ बनणार नाहीत. तर आता बघा, इथे घेतलेले आहेत मी उडदाची डाळ. तीही एकदम बारीक पेस्टमध्ये बारीक करून घेतली आणि आपल्या तांदळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली. आता हे पीठ आपल्याला अगदी एकाच दिशेने अगदी व्यवस्थित हलवत एकदम मिक्स करायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकाच दिशेने चमचा आपल्याला व्यवस्थित फिरवायचा आहे, जेणेकरून आपल्या पिठामध्ये चांगले बबल्स येतील. आता आपल्याला हे आत्ताच करायचे नाही आहे. जेव्हा तुम्हाला करायचे असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळे पीठ बारीक करून तुम्हाला संध्याकाळी ही इडली किंवा आप्पे करायचे आहेत. तर बघू शकता पूर्ण सगळे पीठ मिक्स केल्यावर अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर आता हे पीठ चांगले भिजू द्यायचे आहे. तर चला बघूया आपण पुढची रेसिपी. तर आता हे पीठ भिजले आहे. हे 5 ते 6 तासानंतर चांगले भिजलेले आहे. आता आपण चटणीची तयारी करून घेऊ. ते कोथिंबीर, मिरच्या, लसूण, खोबरे हे सगळे मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. आता आपल्याला याची करायची आहे फोडणी. तर फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी तडतडली की त्यात हळद आणि चटणीला तयार केलेला सगळा मसाला आपण त्यात घालून घ्यायचा. त्यात थोडे थोडे पाणी घालायचे. चटणी जास्त पातळही करायची नाही, जास्त घट्टही करायची नाही, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित राहील. तर बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी अगदी छान अशी चटणी केली आहे. वरून थोडं नमक घातलं. तर आता बघा हे आपलं इडलीचं पीठ केवढं होतं आणि केवढं झालं आहे. फुगलेलं आहे हे पीठ फुगलं की आपल्याला कळतं की आपल्या इडल्याही फुगतील. सगळ्या इडलीच्या पात्रांना तेल लावून झालं की मी त्याच्यामध्ये आपलं तयार झालेलं बॅटर हे सगळं भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सगळे इडलीची भांडे भरून घ्या. त्याच्यामध्ये घालून वाफवायला एक 10च मिनटं लागतात अगदी. तुम्ही या पिठापासून अगदी 4 पदार्थ व्यवस्थित बनवू शकता. बघा ह्या तुमच्या मऊ अशा इडल्या छान अशा फुगलेल्या आहेत. याच्यामध्ये या बॅटरमध्ये मी कोणत्याही प्रकारचा सोडा वापरलेला नाही. तुमच्या इडल्या बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत. तर अशा इडल्या बनवायच्या असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघूया आपण दुसरी रेसिपी. हेच पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं. कांदा, टमॅटो, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मी चिरून घेतलं. आता त्याच पिठामध्ये नमक आणि हे सगळं चिरलेले पदार्थ घालून दिले. आता हे पदार्थ अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आपल्याला. याच्यामध्ये नमक वगैरे व्यवस्थित घातलं काहीच प्रॉब्लेम येत नाही. इडलीच्याच पिठापासून आपल्याला आप्पेही बनवायचे. त्यात अजिबात पाणी वापरायचं नाही. ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित असं तेल घालून घेतलं. तर सगळीकडे लागत नाही, त्यामुळे मी चमच्यानं अगदी त्याला एकसारखं करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता मी तर बॅटर अगदी व्यवस्थित घालते. आता हे बॅटर सगळ्या आप्पेच्या भांड्यामध्ये घालून झालं की आता आपल्याला त्याच्यावरती झाकून द्यायची आहे प्लेट. तर ती प्लेट झाकली की त्याच्यानंतर 1-2च मिनिटांनी अगदी आप्पे पूर्ण भाजलेले नसतील, मध्ये थोडेसे कच्चे असेल, अशा ह्याच्यामध्ये आपल्याला ती प्लेट उघडायची, जेणेकरून आपले आप्पे व्यवस्थित पलटले जातील. जर खालचं पूर्ण बाजू भाजली तर आपल्याला पालटी होणार नाहीत. त्यासाठी बघा मी इथं काय केलं आहे, चमच्याने व्यवस्थित ते अगदी पलटून घेतलं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे. तुम्ही म्हणाल ह्या एकाच पिठापासून आप्पेही बनतात का? तर हो, या पिठापासून आप्पेही बनतात. आणि तुम्ही म्हणाल आंबोळीला याच पिठामध्ये थोडेसे पाणी ॲड केले की बनते आंबोळी. आणि उत्ताप्पे तर घट्ट पिठापासूनच असतात, तर याच पिठाचे तुम्हाला उत्ताप्पेही बनवता येतील. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर दिव्यानी सूर्यवंशी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आता हे तयार आहेत तुमचे गरमागरम आप्पे.
आप्पे शिजले की नाही थोडंसं दाबून बघितलं तरीही कळतात की आपल्याला आप्पे शिजले का नाही ते. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.